सध्या मी ठाणे रेल्वे स्थानकात आहे आणि आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी जे आहे आता पलाट क्रमांक 2च्या बाहेर जो मुख्य परिसर आहे, पलाट क्रमांक 1च्या बाहेर जे आहे पाणी भरलेलं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात प्रवाशांना स्टेशन परिसरात पाणी भरलेलं आहे आणि त्याच ठिकाणी वाट काढावी लागताना पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी पाण्याचा मोठा ढव साचलेला पाहायला मिळतोय. शाळकरी विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, चाकरमानी वर्ग असेल, त्यांना जे आहे मोठ्या प्रमाणात या पावसाच्या पाण्यातूनच वाट काढावी लागताना पाहायला मिळते. सध्या सकाळपासूनच मुंबई ठाण्यासह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते. लहान मुलं आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे, प्रत्येकाला जे आहे या पावसाच्या घाण पाण्यातनं जे आहे ती वाट काढून जावी लागत आहे. कुठेतरी पाणी साचलेलं आहे. अद्याप रेल्वे प्रशासनाकडनं या बाहेर रेल्वे फाटकाच्या बाहेर या पाणी काढण्याची कुठलीही उपाययोजना केलेली नाही. मोठ्या प्रमाणात याचा त्रास आता विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना होतो. आपण काही ज्येष्ठ नागरिकांकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत किती त्रास होतो या संपूर्ण गोष्टीचा आणि कशा प्रकारे जे आहे पाण्यातला त्यांना प्रवास करावा लागतोय. बाबा, पाणी साचलेलं किती त्रास होतो? घाण पाण्यात यावं लागतंय, घाण पाण्यात यावं लागतंय, काय करू आता? नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहे ठाणेकरांना त्रास होताना पाहायला मिळतोय. सध्या ठाण्याच्या पलाट क्रमांक 1 बाहेर हे पाणी भरलेलं आहे. कुठेतरी रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच आता रेल्वे प्रशासन कशा प्रकारे हे पाणी काढण्यासाठी काय उपाययोजना करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.